नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय? शब्द संपदा. काय नाव आहे तिचा? शब्द संपदा. आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. शब्द संपदा यामध्ये काही अजून प्रकार दिलेले आहे. तर या प्रकाराबद्दल आपण इथे माहिती घेणार आहे. तर चला बघून घ्या. तर पहिला तुमचा काय आलेला आहे? पहिला तुमचा आलेला आहे एकार्थक प्रतीत होने वाले शब्द. म्हणजे एकही शब्दातून अजून काही अर्थ दिलेले आहे किंवा त्यांचं काही प्रमाणे अर्थ दिलेले आहे त्यांना आपण म्हणतात एकार्थक प्रतीत होणाऱ्या शब्द. ते कशाप्रमाणे आपल्याला दिलेले जाणार आहेत ते आपण बघणार आहे. बघा, कोई भी शब्द पूरी तरह दूसरे शब्द का पर्याय नहीं हो सकता. दो पर्याय से लगने वाले शब्द में भी सूक्ष्म सा अंतर अवश्य रहता है. नीचे कुछ ऐसे शब्द युग्म दिए जा रहे हैं जिन्हें भ्रम से पर्याय मान लिया जाता है. वस्तुतः इनमें अर्थ की दृष्टि से स्पष्ट अंतर होता है. तर इथे काय दिलेलं आहे नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्या. एकार्थक प्रतीत होणाऱ्या शब्द. तुमचा पहिला शब्द संपदा काय आहे? एकार्थक प्रतीत होणाऱ्या शब्द. तर याप्रमाणे काय दिलेले आहे? कोणताही, नीटप्रमाणे ऐकून घ्या, कोणताही शब्द पूर्णतः दूसरे शब्दातून पर्याय नहीं हो शकता. दो पर्यायातून लावणाऱ्या, दोन पर्यायाला लावणाऱ्या शब्दाला सूक्ष्म सा म्हणजे खूपच छोटासा अंतर अवश्य होता. खालती असं कुछ शब्द युग्म दिलेला आहे ज्याचा भ्रमातून तुम्ही पर्याय मान करू शकता आणि वस्तुतः याच्यात अर्थ याच्या दृष्टी म्हणजे स्पष्ट आहेत. आणि या स्पष्ट कशाप्रमाणे आहे किंवा अंतर कशाप्रमाणे आहे ते आपण आता पाहणार आहे. जसा पहिला बघा तुम्ही अस्त्र. अस्त्र म्हणजे काय? आता आपण म्हणतो की हथियार. तर इथे काय म्हणालंय? जो हथियार फेक कर चलाया जाए. तर अस्त्रमध्ये आपल्याला इतकंही माहित पडतं की अस्त्र एक हथियार आहे. याबद्दल इथे काय दिलेलं आहे की जो हथियार फेक कर चलाया जाए, जैसे बाण. तर अस्त्रबद्दल इथे दिलेले आहे की बाण. अशा प्रमाणे यांचा अर्थ होऊन जात आहे. इथे बघा शस्त्र. जो हथियार हात में थांब कर चलाया जाए, जैसे तलवार. आणि जे हथियार आपल्याला हातावर थांबून किंवा हातावर थांबून चालवतात त्यांना आपण काय म्हणतात? जैसे तलवार. जसं तुमचा तलवार. तर याप्रमाणे अस्त्र यांच्या आणि शस्त्र यांच्या अर्थ वेगळे आहे, पण त्यांचा बोलणारा आपल्याला असं वाटतं की एकच ही आहे. आता इथे बघा दुसरा अज्ञ. जिसमें कुछ ज्ञान ना हो. अज्ञ म्हणजे ज्याच्याकडे कोणताही ज्ञान नाही आहे. आणि अनभिज्ञ माने जिसे किसी विशेष बात की जानकारी न हो. ज्यांच्याकडे कोणताही विशेष बातमीची जानकारी नाही आहे. तर याप्रमाणे अज्ञ किंवा अनभिज्ञ, तर याप्रमाणे यांचं परिवर्तन करून होत जात आहे आणि त्यांचा अर्थ वेगळे आहे ते आपण इथे जाणत आहे. आता इथे बघा अभिमान. काय आहे अभिमान? तर बल, धन आदि का वास्तविक बडप्पन. अभिमानचा काय होता? बल किंवा धन यांचं आदिक वास्तविक बडप्पन. तर याबद्दल यांचं काय आहे? अहंकार. अहंकारचा काय होते? अपने गुण और शक्ती को आवश्यकता से अधिक समझ लेना. आपले जे गुण आहे किंवा जे शक्ती आहे त्यांचा आवश्यकताबद्दल हे जाणून घेणार आहे. तर याबद्दल आपण अभिमान पण पाहिलेला आहे आणि आपण अहंकार याप्रमाणे पण पाहिलेला आहे. तर याप्रमाणे यांचे परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे किंवा कसं करत आहे हे पण आपण पाहिले. तर अजून काय आहे बघून घ्या. आता इथे बघा अमूल्य. चौथा काय दिलेला आहे? अमूल्य. जिस वस्तू का मूल्य का अनुमान न लगाया जा सके. ज्या वस्तूंचा मूल्यांचा अनुमान नाही आपण लावत आहे त्यांना आपण म्हणतात अमूल्य. आणि इथे काय दिलेलं आहे? बहुमूल्य म्हणजे बहुत किमती, खूपच किमती आहे. तर याप्रमाणे अमूल्यचा मतलब काय आहे? ज्या वस्तूचं मूल्य अनुमान नाही ठाऊक शकते. आणि बहुमूल्यचं काय आहे? बहुत किमती म्हणजे खूपच किमती. तर याप्रमाणे अजून आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. आधी म्हणजे मानसिक कष्ट जैसे चिंता. आधी म्हणजे मानसिक कष्ट जसे आपल्या चिंता. आपल्याला चिंता होते की कुठे जायचं, कुठे अभ्यास करायचा किंवा कसं अभ्यास करायचा. तर याप्रमाणे यांना काय म्हणतात आपण? चिंता असंही म्हणतात. इथे बघा व्याधी म्हणजे शारीरिक कष्ट, जसे ज्वर, खाशी आदी. व्याधी म्हणजे काय? जे तुमच्या शारीरिक कष्ट होते, जसे की ज्वर, खासी इत्यादी. आता इथे आपण बघणार अपराध. अपराध काय होते? सामाजिक कानून का उल्लंघन करना. सामाजिक कानूनचा उल्लंघन करणं. अपराध काय होते? सामाजिक कानूनचा उल्लंघन करायचं. पाप म्हणजे काय?
प्राकृतिक एवं धार्मिक नियमों का उल्लंघन करना। पाप काय होते? प्राकृतिक किंवा धार्मिक हा नियमचा जेव्हा आपण उल्लंघन करतो त्याप्रमाणे आपल्याला पाप भेटतात। कळलं? हो. तर चला अजून काय? 7वा बघा, अद्वितीय। काय आहे? अद्वितीय। तर यांचं काय आहे? जिसकी बराबरी का कोई दूसरा ना हो। ज्यांची बराबरीचा कोणीही दुसरा नाही होत त्यांना म्हणतात आपण अद्वितीय। कळलं? हो। आता इथे पाहणार आहे अनुपम। अनुपम म्हणजे काय? जिसकी किसी से उपमा ना दी जा सके। ज्यांची कोणाबद्दलही आपण उपमा नाही देऊ शकतो त्यांना आपण म्हणतात अनुपम। कळलं का तुम्हाला? हो। तर अजून बघूया चला। अनुभव म्हणजे काय? व्यवहार या अभ्यास प्राप्त ज्ञान। अनुभव म्हणजे काय राहते? व्यवहार किंवा अभ्यास प्राप्त ज्ञान यांना आपण काय म्हणतात? अनुभव असंही म्हणतं। इथे बघा अनुभूती म्हणजे चिंतन या मनन से प्राप्त ज्ञान। अनुभूती काय? चिंतन किंवा मनन प्राप्त झालेला ज्ञान। तर यांना आपण काय म्हणतं? अनुभूती असंही म्हणतं। कळलं की नाही? हो। तर चला अजून काय आहे बघून घ्या। इथे बघा अजून दिलेले आहे तुम्हाला 9वा अनुरूप। अनुरूप म्हणजे काय? समानता या उपयुक्ता का भाव। अनुरूप म्हणजे काय? समानता या उपयुक्ता का भाव। आणि इथे 10वा काय? अवस्था म्हणजे वय। किसी प्राणी का जिया हुआ काल। कोणत्याही प्राणीचा जिवंत राहिलेला काल त्यांना काय म्हणतात आपण? अवस्था किंवा वय। आयु म्हणजे संपूर्ण जीवनकाल। आयु काय दिलेले आहे? संपूर्ण जीवन काल। तर याबद्दल आयुचा अर्थ होते की संपूर्ण जीवन काल। आता इथे आज्ञा। आज्ञा काय? पूज्य या महान व्यक्ति द्वारा छोटों को दिया गया दिशा निर्देश। पूज्य किंवा महान व्यक्ती द्वारा छोट्यांना देणारा दिशा किंवा निर्देश। तर याबद्दल आज्ञा यांचा प्रयोग अशासाठी होऊन जात आहे। इथे बघा 12वा अधिक। आवश्यकता से ज्यादा। अधिक म्हणजे काय? आवश्यकता से अधिक म्हणजे त्याला जिथे पाहिजे होतं त्यांचा आणखीन तिला भेटलेला आहे त्यांना आपण म्हणतात अधिक। पर्याप्त म्हणजे आवश्यकता के अनुसार। पर्याप्त म्हणजे काय होते? आवश्यकता यांचं अनुसार। अनुसंधान म्हणजे अज्ञात या विस्तृत तथ्यों को प्रकट करना। अनुसंधान म्हणजे काय होता? अज्ञात किंवा विस्तृत या तथ्याला प्रकट करणाऱ्या होता। कळलं? हो। तर चला अजून आहेत का बघून घ्या। अजून दिलेले आहेत ते नीटप्रमाणे ऐकून घ्या। आविष्कार म्हणजे किसी नई वस्तू या मशीन का निर्माण करना। आविष्कार म्हणजे काय होते? कोणताही नवीन वस्तू किंवा मशीन यांचं निर्माण करण्याबद्दल आविष्कार होते। 14वा इच्छा। किसी वस्तू को पाने का स्वाभाविक इच्छा। कोणत्याही वस्तूला आपल्याला हवे त्यांची स्वाभाविक इच्छा। लालसा। किसी वस्तू का अपने पास हर प्रकार से रखने की तीव्र इच्छा। कोणत्याही वस्तूला आपले जवळ किंवा आपले जवळ हर प्रकारातून राहण्याची तीव्र इच्छा झालेली आहे माझ्या त्यांना आपण म्हणतात लालसा असंही म्हणतात। उत्साह काम करने की उमंग। उत्साह काय? जेव्हा काम करण्याचं लग्न होतं त्यांना आपण म्हणतात उत्साह म्हणजे उमंग तसंही। सहज शक्ति या साधन न होने पर भी काम करना। शक्ती म्हणजे आपल्याकडे आपली शक्ती नाही, बल नाही, परंतु आपण कार्य करायचं आहे तर त्यांना आपण म्हणतात साहस। कळलं? हो। आता आपल्याकडे आहे उपहास। उपहास म्हणजे काय? अपमान करने की भावना से किसी की हंसी उड़ाना। मस्करी करणं म्हणजे आपण म्हणू शकतो मस्करी। अपमान करने की भावना कोणाला पण हसी उडवणार किंवा मजाक करणार तर यांना आपण म्हणतात उपहास। कळलं? हो। आता बघा परिहास। परिहास म्हणजे काय म्हणतात? समवयस्को। समवयस्को हम उम्र के साथ खुशियों मनाना। जे आपल्या वयाचं आहे त्यांच्यासाठी आपली आनंद आहे त्यासाठी आपल्याला खुशी जे आहेत ते त्यांना बोलणार किंवा त्यांच्यासाठी आपल्याला सगळं करणं तर त्यांना आपण म्हणतात परिहास। कळलं? हो। तर चला अजून काय आहे बघून घ्या। बघा कृपा म्हणजे अपने से छोटे को सुखी करने की चेष्टा। आपले जर छोटे आहे त्यांच्या तर खुशी करण्याचा चेष्टा। दया दूसरों के दुख दूर करने का स्वाभाविक इच्छा। दुसऱ्याच्या दुःखाला आपल्याला दूर करायची स्वाभाविक इच्छा। दुःख म्हणजे साधारण कष्ट। शोक म्हणजे प्रियजन की मृत्यू से उत्पन्न दुःख। प्रियजन यांची मृत्यू ते उत्पन्न दुःख त्यांना आपण म्हणतात शोक। ग्लानी म्हणजे किए हुए कुकर्मों पर पछतावा। ग्लानी म्हणजे काय? जे आपण कुकर्म केलेले आहे त्यांच्याबद्दल आपल्याला पछतावा झालेला आहे त्यांना म्हणतात। लज्जा म्हणजे अनुचित काम कराने पर संकोच का भाव। अनुचित काम करायचं संकोचाची भावना आहे त्यांना आपण म्हणतात लज्जा।
प्रेम काय आहे? मनुष्य का मनुष्य के प्रति स्वाभाविक संबंध बताने वाला सामान्य शब्द. मनुष्य किंवा मनुष्याच्या प्रति जे स्वाभाविक संबंध आहे त्यांच्यासाठी बोलला किंवा त्यांच्या सामान्य शब्द करायचा त्यांना आपण प्रेम असंही म्हणतं. प्रणय म्हणजे पती पत्नी का प्रेम म्हणजे काय? बायको किंवा पुरुष यांचा प्रेम त्यांना आपण म्हणतात प्रणय. कळलं? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. आता आपण पाहणार आहे दुसरा विलोम शब्द. काय पाहणार आहे? दुसरा विलोम शब्द. तर विलोम शब्द काय है? त्यांची पहले परिभाषा बघूया. कुछ शब्द ऐसे होते हैं जिनका अर्थ किसी अन्य शब्द के अर्थ से उलट होता है, ये शब्द आपस में विलोम कहे जाते हैं. कुछ विपरीतार्थक शब्द इस प्रकार है. इथे काय म्हणाले आहे की विलोम शब्द यांची परिभाषा किंवा यांना पर्यायवाची शब्द नाही म्हणतात, यांना आपण विरुद्धार्थी शब्द असंही म्हणतात किंवा विलोम शब्द म्हणजे पर्यायवाची, समानार्थी शब्द त्यांना असंही म्हणतं. किंवा बघा दूसरा तुमचा है विलोम शब्द. कुछ शब्द ऐसे होते हैं जिनका अर्थ किसी अन्य शब्द से अर्थ उल्टा होता है, ये आपस में विलोम कहे जाते हैं. कुछ विपरीतार्थक शब्द. इथे काय म्हणाले की कोणता शब्द असे होते ज्यांचा अर्थ खूपच अन्य होता किंवा उलटा होता, तर याप्रमाणे यांना आपण विलोम शब्द असंही म्हणते. यांचे काही विपरीतार्थक शब्द आहेत ते आपल्याला बघायचं आहे. बघा इथे शब्द आणि विलोम. अर्थचं काय होणार? अनर्थ. अनाथचं काय होणार? सनार्थ. अपना, पराया, अमृत, वृष, अल्पक, बहुयक, आलोक दिलेला आहे, अंधकार, आशा, निराशा, आवश्यक, अनावश्यक. आणि इथे अजून दिलेले आहे आकर्षक, विकर्षक, आर्द्र, शुष्क, आध्यात्मिक, भौतिक, आस्तिक, नास्तिक, आलसी, परिश्रमी, अधिक, न्यून, अतिवृष्टी, अनावृष्टी, अमीर, गरीब. तर याबद्दल अजून काय दिलेले आहे ते आपण नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. आदान प्रदान, आगत, अनागत, आय, वय, आग, पाणी, आय, अनाय, आगत, विगत, अनुवृत्ती, विरक्त, अनुज, अग्रज, आकाश, पाताल, उत्थान, पतन, उदार, अनुदार. आणि अजून दिलेलं आहे अधुनातन, पुरातन, अनुराग, विराग, अनुकूल, प्रतिकूल, अंधेरा, उजाला, अवनती, उन्नती, अल्पायु, दीर्घायु. आणि अजून दिलेले आहे आदि, अंत, आशक्ती, अनासक्ती, अभ्यंतर, बाह्य, घृणा, प्रेम, चर, अचर. तर याप्रमाणे इथे तुम्हाला अजून विलोम शब्द दिलेले आहेत ते आता आपण पाहणार आहे. बघून घ्या. इथे बघा उत्कृष्ट, निकृष्ट, उचित, अनुचित. उचितचं काय दिलेलं आहे? अनुचित. उदय, अस्त, उत्तर, दक्षिण, उदयाचल, अस्ताचल आहे. उतार, चढाव, उद्धत, विनीत, उत्कर्ष, अपकर्ष, उन्नती, अवनती, उपस्थित, अनुपस्थित, औरा, उशर, उद्दंड, विनम्र. तर याप्रमाणे अजून काय दिलेलं आहे ते पण आपण बघणार आहे. चंचल, स्थिर, जय, पराजय, जड, चेतन, जटिल, सरल, जीवन, मरण, जागृती, सुषुप्ती. काय आहे? जागृतीचं काय होणार? सुषुप्ती. जंगम, स्थावर, झूठ, सच, थंडा, गरम, तटस्था, पक्षपाती, तामसिक, सात्विक, दाय, बाय. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे किंवा असं शब्द तुमच्या समोर दिलेले आहे. तर अजून आहेत का? नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, उपयोगी, अनुपयोगी, उच्च, नीच, ऋण, उऋण, धनी, निर्धन, धृष्ट, विनीत, न्याय, अन्याय, निंदा, प्रशंसा, निश्चित, अनिश्चित, निर्बल, सबल, निर्मल, मलिन, नूतन, पुरातन, पक्ष, विपक्ष, प्रस्तुत, अप्रस्तुत, दुर्लभ, सुलभ, देव, अदेव, देव, दानव, धर्म, अधर्म, एक, अनेक, ऐच्छिक, अनैच्छिक, एकदेशीय, स्वदेशीय, ऐहिक, परलौकिक, ओछा, उदार, कटू, मधुर, कायर, वीर, कनिष्ठ, वरिष्ठ आणि ज्येष्ठ, कठोर, मृदू, कृत्रिम, स्वाभाविक. तर याप्रमाणे असंही अजून शब्द दिलेले आहेत का? नीटप्रमाणे ऐकून घ्या. सगळं तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि जेव्हा मी उच्चारण करत आहे ते पण बघून घ्या. तर हा जे शब्द संपदाबद्दल आपण दोन यांचा प्रकार पाहिले, एक विलोम आणि एक शब्दातून अनेकार्थक. याबद्दल आपल्याला असं माहिती झालेली आहे की एक शब्दाचा माहिती कशा प्रमाणे दिलेले जाते आणि त्यांचं अर्थ वेगळे असतात. तर यानंतर आपण ते पण पाहिले आणि विलोम शब्द पण पाहिले. विलोम शब्दाबद्दल आपण काय पाहिले की त्यांचा एक अर्थातून दुसरा अर्थ जोडून जात आहे किंवा त्यांचा उलटा अर्थ होऊन जात आहे. तर याबद्दल आपण इथे शब्द संपदा यांचं दोन पाहिले. आता अजून काय ते आपण पाहणार आहे. याबद्दल आपण हा शिकलो की कशा प्रमाणे त्यांचं परिवर्तन किंवा त्यांचा
काय करायचं आहे, हा सगळं आपण पाहिले. कळलं? हो. धन्यवाद.